पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शांत आणि ग्रामीण वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या घोडेगाव परिसरात शुक्रवारी पहाटे एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITIच्या मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे आणि या खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर टाकलेल्या कथित स्टेटसमुळे या प्रकरणाला आणखी भयावह वळण मिळाले। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। या हत्याकांडातील मृत विद्यार्थी सौरभ संतोष साखरे वय अवघं 23 वर्ष। नेहमीप्रमाणे तो वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेला होता, मात्र पहाटेच्या अंधारात त्याच्यावर असा हल्ला झाला ज्याने सर्वांच्याच अंगावर काटा आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी अमय भिका कोकरे वय 19 वर्ष याने सौरभवर लोखंडी पाईप आणि सिमेंटच्या गट्ट्याने हल्ला केला। झोपेत असलेल्या सौरभला बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही। डोक्यावर सलग वार करण्यात आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला होता। पहाटे विद्यार्थ्यांना टेरेसवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सौरभ दिसताच वसतिगृहात एकच खळबळ उडालेली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी आणि मृत सौरभच्या मित्रांमध्ये वाद झालेला होता। त्याच रागातून आणि जुन्या भांडणाचा बदला घेण्याच्या उद्देशानं आरोपीने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर आरोपीनं सोशल मीडियावर वन मॅन शो कसा ठोकला अशा आशयाचं स्टेटस ठेवलेलं होतं। या स्टेटसद्वारे स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात आता समोर आलेली आहे। एका विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येनंतर सोशल मीडियावर अशा प्रकारे प्रतिक्रिया देण्यात आल्यानं परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पालकांमध्येही मोठी चिंता सध्या व्यक्त केली जाते आहे, कारण शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलांच्या सुरक्षिततेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमय कोकरे याला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोशल मीडियावरील स्टेटस, पूर्वीचे वाद तसेच आरोपीची मानसिकता या सर्व बाबींचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे।